नामस्मरणरूपी शेतीची मशागत. नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचं रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखं आहे, म्हणून त्याचं महत्त्व आहे. दुसरी गोष्ट शुद्ध अंतःकरण. शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी वगैरे काढून ती साफ करावी, म्हणजेच अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचं महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचं बी आहे. हे बी किडकं नसावं, म्हणजे नाम सकाम नसावं. उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगलं यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा होय. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे, पण तो पडणं न पडणं आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यांमधून नेता येणं शक्य असतं, परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरलं, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचं एक वैशिष्ट्य आहे, ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे. म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडतं. त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेलं असं कधीच होत नाही. आपण असं पाहू की दोन शेतकरी आहेत. एक कर्तव्य कर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्यानं मशागत केली त्याचं शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचं वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल, तो दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच नियम परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करत असते. ज्यानं ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसऱ्याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निष्पक्षपाती आहे, त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणं आपलं काम आहे. संतांनी नुसतं आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.